नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा परीक्षा 2024 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे मॅरेथॉन लेक्चर सिरीज आपल्या चालू आहेत. जिओग्राफीची लेक्चर सिरीज आपण इथं घेत आहोत. पार्ट फर्स्ट मी अपलोड केलेला आहे, पार्ट सेकंड आहे हा. सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा पण पार्ट फर्स्ट मी इथं अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथं सिलेक्शन साठी मदत होईल. ठीक आहे, ओके. तर बघा, जे विद्यार्थी 25 साठी प्रिपेअर करतात तर अशा विद्यार्थ्यांनी रेफरन्स बुक जे आहेत ना, तर रेफरन्स बुक प्रॉपर वापरा, जेणेकरून तुम्हाला इथं तुमचं एक वर्ष वाया जाणार नाही आणि तुम्हाला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त हेल्प मिळेल. तर दाते सरांचं पुस्तक वापरा. जे विद्यार्थी आतापासून 25च्या तयारीला लागलेले आहेत, दाते सरांचं पुस्तक बेस्ट आहे. सोबतच माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे मानव भूगोलसाठी. तर मानव भूगोलवरती पण क्वेश्चन असतात, विद्यार्थी निग्लेक्ट करतात. त्याच्यानंतर वर्ल्ड मॅप असेल, भारताचा मॅप असेल, स्पेशली भारताचा भूगोल असेल, जिओग्राफिकल थॉट मधून एखादा क्वेश्चन विचारला जातो. तर असे सगळा सिलेबस एकत्रित कव्हर करण्यासाठी 3 ते 4 रेफरन्स बुक आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके. चला, आपण कुठपर्यंत आलो होतो बघूया. क्लायमेटॉलॉजीचा भाग आपण बघत होतो. तर आपण बघतोय ध्रुवीय वारे, व्यापारी वारे आपण कंप्लीट केलेले आहेत. तर उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये 90° ध्रुवीय प्रदेशात हवेचा दाब जास्त आहे. हे प्रेशर बेल्ट वगैरे मी तुम्हाला शिकवलेत, लक्षात घ्या. तर कुठं हवेचा दाब जास्त आहे, कुठं हवेचा दाब कमी आहे, मग जिथं हवेचा दाब जास्त असतो, लक्षात घ्या, जास्त दाबाच्या प्रदेशाकडून दोन्ही गोलार्धामध्ये 60 ते 70° या अक्षवृत्तादरम्यान असणाऱ्या कमी दाबाच्या प्रदेशाकडे जे वारे वाहतात ना, त्यांना कसले वारे म्हटलं जातं? ध्रुवीय वारे म्हटलं जातं, लक्षात घ्या. आणि हे जे वारे असतात ना, तर या वाऱ्यांची सर्वसाधारण दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, म्हणून त्या वाऱ्यांना आपण काय म्हणतो? ध्रुवीय वारे असे म्हणतो, बरोबर. आणि हे वारे ध्रुवाकडील अतिशय थंड प्रदेशाकडून येत असल्यामुळं ते खूपच थंड असतात. आणि हे वारे ज्या प्रदेशाकडून वाहत जातात त्या प्रदेशाचे तापमान कमी कमी होत जाते, लक्षात घ्या. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात, त्याच्यामुळे तेथील हवेचं तापमान जास्त असल्यामुळे साहजिकच हवा तापते, प्रसरण पावते, ऊर्ध्वगामी दिशेने वरती जाते. आणि विषुववृत्तीय प्रदेशामध्ये 0 ते 5° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान काय होतं? इथं कमी वायुभार असलेला जो प्रदेश आहे ना, तो निर्माण होतो. ठीक आहे. आणि या विषुववृत्तीय प्रदेशात वर्षातील बराच काळ हवा शांत असते, हवेचे आडव्या दिशेमध्ये वहन होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे या प्रदेशाला विषुववृत्तीय शांतपट्टा किंवा डोलड्रम असंही म्हटलं जातं. ठीक आहे, काय म्हटलं जातं याला? विषुववृत्तीय शांतपट्टा किंवा डोलड्रम असं म्हटलं जातं. ओके. तसेच उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये 25 ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यान कर्कवृत्त आणि मकरवृत्त जास्त वायुभार पट्टा निर्माण झालेला आहे. आणि या जास्त वायुभार पट्ट्यात ही हवेची आडव्या दिशेने हालचाल होत नाही, लक्षात घ्या. आणि या शांत पट्ट्याला काय म्हटलं जातं? अश्व अक्षांश. तर अश्व अक्षांशावरती क्वेश्चन विचारलाय, तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा. हे जे कंटेंट आहे इथूनच तुम्हाला क्वेश्चन पडणार आहे, याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. ओके. आता तुम्हाला असलं काहीही विचारत नाहीत की तिथं का बरं घोड्यांची विक्री, शिलाचं जहाज वगैरे वगैरे, असलं काहीही विचारत नाहीत की त्याला हॉर्स लॅटिट्यूडच का म्हणतात, करू पण नका. कोणत्या भागाला हॉर्स लॅटिट्यूड म्हणतात आणि तिथली सिच्युएशन काय असते, एवढं फक्त तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पृथ्वीचे अंतरंग. याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. तर पृथ्वीची अंतर्गत रचना, काही प्रमुख वैशिष्ट्ये तुम्हाला इथं दिलेली आहेत. तर पृथ्वीचं बाह्य प्रावरण, शीत आणि घन उच्चस्तरीय विभागाला भूकवच किंवा शिलावरण म्हटलं जातं. बाह्य प्रावरणाचा थर 80 ते 100 किलोमीटर जाडीचा आहे. सियाल, सायमा याच्यापासून बनलेला आहे. याच्यावर खंड आणि सागर विभागलेले आहेत, बरोबर. पाठीमागच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं शिलावरणाची जाडी किती आहे?
40 किलोमीटर, सागर भागामध्ये किती आहे याचं कंपॅरिझन करा. कंपॅरिझन करून तुम्हाला विचारलं जातं खंड भागातील शिलावरण किती वर्षापूर्वीचे आहे, अब्जावधी. तर सागर भागातील शिलावरण कसं आहे त्या मानानं थोडस नवीन आहे. ठीक आहे. शिलावरणाची अनेक विशाल शकलात आणि लहान तुकड्यात विभागणी झाली असून त्यालाच भूपृष्ठ भूपट्टा असं संबोधलं जातं आणि भूपट्टांच्या हालचालीला भूपट्ट विवर्तनिकी असं म्हटलं जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर पृथ्वीच्या अंतर्गत भागातील द्रव्यरूप बाह्य गाभ्यातून शिलारस अनुकूल परिस्थितीत ज्वालामुखीच्या रूपाने पृष्ठभागावरती येतो. तर बघा इथं आपण काय बघत होतो, पृथ्वीचे अंतरंग याच्याबद्दल काही वैशिष्ट्य आहेत ते आपण बघत होतो. तर इथं आपण शिलावरणाशी रिलेटेड जो मुद्दा बघितलेला आहे, प्लेट टेक्टॉनिक्स म्हणतात, ते लक्षात ठेवा. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील द्रव्यरूप बाह्य गाभ्यातून शिलारस अनुकूल परिस्थितीत ज्वालामुखीच्या रूपाने भूपृष्ठावरती येतो, हे आपण बऱ्यापैकी पाठीमागे बघितलेलं आहे. तर पृथ्वीच्या अंतरंगाचे शिलावरण, कवच, प्रावरण किंवा मध्यावरण आणि गाभा, तर हे जे 3 विभाग पडतात ना, 3 विभाग आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पृथ्वीच्या अंतर्गत भागाचं तापमान दर 32 मीटरला 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढतं. यावरून पृथ्वीच्या अंतर्गत भागाचं आणि गाभ्याचं तापमान कसं आहे, अतिशय जास्त आहे. ठीक आहे. ओके. भूशास्त्रानुसार संपूर्ण पृथ्वी गोलाची सापेक्ष घनता किती आहे, 5.5 आहे. पृथ्वीच्या अंतरंगात मात्र निरनिराळ्या खोलीवरती ही घनता कशी आहे, भिन्न आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत असलेल्या खडकांची घनता 2.7 आहे. तर इथं आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा. त्याच्यानंतर आपण बघतोय टेम्परेचर. समजून घ्या, याच्यावरती क्वेश्चन खूप सारे विचारले जातात. पृथ्वीच्या भूपृष्ठापासून आत दर 32 मीटर खोलीला सर्वसाधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडने काय होतं, तापमान वाढत जातं. ठीक आहे. ओके. आणि याप्रमाणे पृथ्वीच्या अंतर्गत भागाचं तुम्ही बघितलं तर 43 किलोमीटर खोलीवर तापमान 1000 डिग्री सेंटीग्रेड आहे. ओके. ऍस्थेनोस्फिअर जर तुम्ही बघितलं तर 100 किलोमीटर वरती तापमान 1100 डिग्री सेंटीग्रेड आहे. 400 ते 700 किलोमीटर खोलीवरती तापमान तुम्हाला 1500 ते 1900 डिग्री सेंटीग्रेड मिळेल. गाभा आणि प्रावरणाच्या संगमावर सुमारे 2900 किलोमीटर खोलीवर टेम्परेचर जे आहे ते 3700 सेंटीग्रेड आणि हेच तापमान तुम्हाला 5100 किलोमीटर खोलीवरती सुमारे 4300 सेंटीग्रेड पर्यंत वाढत जाते. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता इथं जर आपण बघितलं, पृथ्वीच्या अंतरंगात तापमान वाढण्याची प्रमुख 2 कारण आहेत. तुम्हाला याच्यावरती जर क्वेश्चन आता नाही विचारला तर क्वेश्चन तुमचा याच्यावरती जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. कसं कॉन्सेप्च्युअल गोष्टी विचारण्यावरती आयोगाचा भर सध्या जास्त आहे. तुम्हाला हे 32 मीटर वगैरे सगळं विचारून झाले. ठीक आहे. मग पृथ्वीच्या अंतरंगामध्ये टेम्परेचर वाढण्याची 2 प्रमुख कारणं सांगा म्हणतात तुम्हाला, की पृथ्वीच्या अंतरंगातील खडकामधील असलेल्या किरणोत्सर्गी पदार्थाचं अपघटन होऊन प्रचंड उष्णता निर्माण होते. तर हे एक रिझन झालं. कशामुळं? रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थांचं अपघटन होतं. पृथ्वीच्या अंतरंगातील भू औष्णिक क्रियेमुळे सुद्धा प्रचंड प्रमाणावर उष्णता. सेकंड रिझन काय आहे? जिओथर्मल क्रियेमुळे. ठीक आहे. तर याच्यावरती तुमचा क्वेश्चन बनू शकतो, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आज जसं तापमान वाढत जातं त्याप्रमाणे खडकांचा दाब आणि जे प्रेशर आहे ते सुद्धा वाढत जातं. हे वाक्य उलट सुलट करून तुम्हाला देऊ शकतात. घनतेवरती स्पेसिफिक तुम्हाला जर क्वेश्चन विचारला तर लक्षात घ्या, भूगर्भशास्त्राच्या अभ्यासानुसार पृथ्वीची सरासरी घनता ही प्रति घनमीटर, फॅक्च्युअल डाटा आहे, 5.5 किलोग्रॅम घनता एकक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय सरासरी. पण मुद्दा पुढचा महत्वाचा आहे की पृथ्वीच्या अंतरंगात जी घनता आहे ती कशी बदलते, खोलीनुसार बदलते. ठीक आहे. लक्षात ठेवा, याला मी 1 नंबर देते. पृथ्वीच्या सर्वात वरच्या पृष्ठभागालगत असलेल्या खडकांची जी घनता आहे ती 2.6 ते 3.3 आहे. तर त्यालगत स्तरित खडकांच्या खालच्या थरावर
लावा रसापासून तयार झालेल्या खडकांची घनता ही 3.0 ते 3.5 आहे. ओके, बघा इथं तुम्हाला हा दुसरा पॉइंट आणि हा तिसरा पॉइंट हे लक्षात घ्या. पृथ्वीची सापेक्ष घनता पण लक्षात ठेवा. 5.5 असले तरी केंद्र भागामध्ये किती आहे, सुमारे 11 पर्यंत वाढत असताना दिसून येते. ठीक आहे, बघा सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या अंतर्गत भागात केंद्रबिंदूकडे वर असलेल्या खडकांचा प्रचंड दाब वाढत दिसतो आणि त्या प्रचंड दाबामुळे पृथ्वीच्या केंद्रकाकडे घनता वाढत जाताना दिसते. ठीक आहे, ओके, म्हणजे असं वाटतं. पण पृथ्वी केंद्रित चुंबकीय क्षेत्राचा जो अभ्यास आहे तो काय सांगतो की एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच काय होतं, थरांचे जे दाब आहेत ना त्याच्यामुळे खडकांची घनता वाढू शकते. मग त्याच्या पुढे काय घडतं, त्याच्या पुढे जड धातूंच्या जसं की लोह, निकेल यांच्या केंद्रीकरणामुळे काय होतं, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये केंद्रस्थानी सगळ्यात जास्त घनता आढळून येते. तर इथं विधान आणि कारण मध्ये तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो की का बरं असं होतं. ठीक आहे, लक्षात आलं, क्लिअर. तर हे क्लिअर करून घ्या. इनर कोअर मध्ये असं का होतं, इथं तुम्हाला घनता दिलेली आहे, इथं तुम्हाला डेप्थ दिलेली आहे. इथं बघा 13.6 आहे इनर कोअर. ठीक आहे, ओके, आणि खोली आहे 6371 किलोमीटर. लक्षात आलं. तर हे थोडंसं आकडेवारी आहे, समजून घ्या. आता भूगर्भशास्त्रज्ञ जे आहेत ना, तर त्यांनी पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांचं जे वर्गीकरण आहे ना कशाच्या आधारावरती केले, घनतेच्या आधारावरती. त्याच्यापैकी ई स्विस आहेत, डॅली आणि वँडरग्रास्ट आहे, त्यांची मतं तुम्हाला इथं बघायचे. ई स्विस पृथ्वीच्या रासायनिक अंतर्गत रचनेचा अभ्यास स्विसने केला. ठीक आहे, कुणी केला, स्विसने केला. आणि त्याच्यानुसार पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा बाह्यावरण हे अत्यंत कमी घनता असलेल्या पातळ स्तरित खडकापासून तयार झालेले आहे. हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ई स्विस यांच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो. आतापर्यंत नॉर्मल कॉमन कंटेंट तुम्हाला विचारलेलं आहे. तर पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांचं जे वर्गीकरण आहे हे घनतेच्या आधारावर केलेलं आढळतं. रासायनिक अंतर्गत रचनेचा अभ्यास स्विसने केला आणि त्याच्यानुसार पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा बाह्यावरण हे अत्यंत कमी घनता असलेल्या पातळ स्तरित खडकापासून तयार झाले आहे. त्याखालोखाल सिलिका किंवा गारगोटी आणि ॲल्युमिनियमचा अंतर्भाव असलेला सियालचा जो थर आहे त्याची सरासरी घनता 2.1, जाडी 50 ते 300 किलोमीटर आहे. पृथ्वीचं जे मध्यावरण आहे सायमा हे आपण सगळं शिकलोय. 1000 ते 2000 किलोमीटर जाडीचा थर, तिथं तुम्हाला थराची घनता 2.9 ते 4.7. तर याच्यामध्ये कंपॅरिझन करा सायमा थरा. ओके, तर आपण इथं डॅलीचं जे मत आहे त्याच्याबद्दल बघितलं. आता काय होतं माहिती का, जर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा पेपर आला तर हे स्विस यांचं जे मत आहे, स्विस आणि डॅली यांच्याबद्दल तुम्हाला कंपॅरिझन करून विचारू शकतात. पण आपल्या एमपीएससी ला विचारतील गॅरंटी थोडी कमी आहे, पण तुम्हाला हे माहित असू द्या. तर यांनी पण 3 विभाग केले होते, ज्याला त्यांनी आउटर झोन, इंटरमिडिएट लेअर आणि सेंट्रल झोन. ठीक आहे, अशी जी क्षेत्राची घनता आहे, घनता आणि जाडी त्यांनी इथं सांगितलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर अजून एक होते वँडरग्रास्ट म्हणून. तर हे ग्रास्ट काय म्हणतात माहिती का, ग्रास्टच्या मतानुसार पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचे 4 विभाग आहेत. ठीक आहे, ग्रास्ट काय म्हणतात की पृथ्वीची जी अंतर्गत रचना आहे त्याचे 4 विभाग आहेत. प्रत्येकाची घनता आणि जाडी कशी आहे, वेगवेगळी आहे. म्हणजे पाठीमाग स्विस आणि डॅली यांनी 3 विभाग सांगितले, बरोबर. ग्रास्टने किती सांगितले, 4 विभाग सांगितले. आउटर सियालिक क्रस्ट जे 60 किलोमीटर पर्यंत जाडीचा आहे त्याची घनता 2.75 ते 2.9 आहे. अंतर्गत गारगोटी प्रावरण ज्याला सिलिकेट मॅन्टल म्हटलेलं आहे त्याची घनता त्यांनी 3.1 ते 4.75 सांगितले. जाडी त्यांनी 60 ते 1140 सांगितले. धातू आणि गारगोटी संमिश्र क्षेत्र जे आहे, झोन ऑफ मिक्स्ड मेटल्स अँड सिलिकेट जे आहे ना, तर ते तुम्हाला 4.75 ते 5.0 घनता असलेला जो थर आहे तो तुम्हाला इथं 1140 ते 2900 किलोमीटर जाडीचा सांगितलेला आहे. ठीक आहे, ओके. मग पृथ्वीच्या खोलवर असलेला धातूचा जो गाभा आहे ना, 2900 ते 6371 किलोमीटर जाडी लक्षात ठेवा, त्याची घनता पण लक्षात ठेवा. आता ह्या 3 लोकांनी जी मतं सांगितले त्याचा विचार करा आणि पाठीमागे जे घनता मी तुम्हाला एक्सप्लेन केली होती त्याच्याशी रिलेट करायचा प्रयत्न करा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर ज्वालामुखीबद्दल पाठीमागच्या सेशनमध्ये मी सगळं शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे इथं काही मी तुम्हाला ते पुन्हा रिपीट करत नाही. भूकंप लहरीबद्दल फक्त आपण बघूया की पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीपासून होणाऱ्या भूकंपामुळे ज्या लहरी तयार होतात त्याला आपण भूकंप लहरी म्हणतो. कमी अधिक तीव्रतेच्या असतात, भूपृष्ठावरती येऊन आदळतात,
तीव्रतेनुसार त्यांचे 3 प्रकार पडतात, 3 प्रकार. तर इनर सिलिकेट मेंटल या थराची घनता जी आहे 3.1 ते 4.75 आहे. थराची जी जाडी आहे ती 60 ते 1140 किलोमीटर पर्यंत आहे. इथं जर तुम्ही बघितलं धातू आणि गारगोटीचं संमिश्र क्षेत्र पाठीमागं पण आपण बघितलं 4.75 ते 5.0. ठीक आहे, ओके. आणि हा थर 1140 ते 2900 किलोमीटर जाडीचा आहे. पृथ्वीच्या खोलवर असलेला जो गाभा आहे, जे आपण बघितलं होतं, हे जे मेटॅलिक न्यूक्लियस ज्याला आपण धातूचा गाभा म्हणतो, तर तिथली पण जाडी ओव्हरऑल तुम्ही काय करा माहिती का, जाडी आणि जे घनता मी सांगितले ती फक्त लक्षात ठेवा. त्याचा प्रत्येक गोष्टीशी पुढे तुम्हाला संबंध जोडावा लागणार आहे. ठीक आहे. तर इथं आपण भूकंप लहरी बघतोय. याच्यामध्ये तुम्हाला पी वेव्ह, एस वेव्स आणि एल वेव्स या वेव्स बद्दल पाठीमागं पण खूप वेळा क्वेश्चन विचारलाय. इथून पुढे पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे, ज्या प्रायमरी वेव्स आहेत ज्याला आपण पी वेव्स म्हणतो, या आडव्या दिशेने प्रवास करणाऱ्या लहरी आहेत. सेकंदाला 5 ते 12 किलोमीटर प्रवास करणाऱ्या लहरी 2900 किलोमीटर खोली आणि त्याच्याही पुढे गाभ्यातून प्रवास करू शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर ज्या सेकंडरी वेव्स आहेत ज्याला अवतरंग किंवा दुय्यम लहरी म्हटलं जातं, त्या उभ्या दिशेने प्रवास करणाऱ्या लहरी आहेत. बघा, ह्या आडव्या दिशेने प्रवास करतात, ह्या उभ्या दिशेने प्रवास करतात. तुम्हाला उलट करून दिलं जाईल की बाबा पी वेव्स उभ्या दिशेने प्रवास करतात आणि एस वेव्स आडव्या दिशेने प्रवास करतात. ठीक आहे. तर अवतरंग हे घन माध्यमातूनच प्रवास करू शकतात. तर मराठीमध्ये तुम्हाला अवघड जाईल, तर तुम्ही लक्षात ठेवा, सेकंडरी वेव्ह ज्या असतात ना, तर त्या घन माध्यमातूनच प्रवास करतात, द्रव माध्यमातून प्रवास करत नाहीत. पण आयोग काय करतं, उलट देतं. काहीही अवघड नसतं, फक्त उलट सुलट तुम्हाला इथं दिलं जातं. ठीक आहे. आणि ज्या यस वेव्ज असतात ज्याला आपण सेकंडरी वेव्ज म्हणतो, या विध्वंसक लहरी म्हणून ओळखल्या जातात. ओके, क्लिअर. तसंच तुम्हाला पी वेव्हची पण वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. सरफेस वेव्ह ज्या असतात ना, तर त्या नावाप्रमाणे भूपृष्ठातून प्रवास करतात. दीर्घ लहरी लॉंग वेव्स किंवा एल वेव्स म्हणून ओळखलं जातं. यांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर परिणाम करणाऱ्या लहरी अत्यंत विध्वंसकारी असतात. ठीक आहे. म्हणजे यस वेव्हला आपण विध्वंसकारी म्हणतो, या अत्यंत विध्वंसकारी. ओके, क्लिअर. तर पी, यस आणि एल वेव्स बद्दल आपण माहिती बघितली. त्याच्यानंतर भूकंप लहरी, म्हणजे ह्या ज्या 3 भूकंप लहरी आहेत ना, तर या लहरींची कमी अधिक तीव्रता, म्हणजे या कमी अधिक तीव्रतेनुसार आणि त्यांच्या पृथ्वीच्या अंतर्गत भागातील कमी अधिक वेगाने होणाऱ्या प्रवासावरून पृथ्वीच्या अंतरंगाचे सखोलपणे संशोधन करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आलंय. ठीक आहे. आणि त्यानुसार त्यांनी पृथ्वीच्या अंतरंगाचे विविध भागात काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. शिलावरण किंवा कवच, प्रावरण किंवा मध्यावरण आणि गाभा म्हणजे कोर. ओके. तर इथं लक्षात काय ठेवायचं आहे, लिथोस्फिअर और क्रस्ट, प्रावरण किंवा मध्यावरण आणि कोर, गाभा, याच्याबद्दल सगळं आपण बघितलेलं आहे. पण इथं तुम्हाला काय बघायचं आहे, भूकंप लहरीच्या तीव्रतेचा इथं संबंध आपल्याला जोडायचा आहे. ओके, क्लिअर. तर शिलावरण म्हणजे लिथोस्फिअर किंवा ज्याला आपण क्रस्ट म्हणतो, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात वरचा घन टणक असलेला भाग आहे हा. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार शिलावरणाची जाडी लक्षात ठेवा. त्याचा जो अप्पर आणि लोअर पार्ट आहे, म्हणजे त्याचं वर्गीकरण केलं जातं अप्पर आणि लोअर शिलावरण. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, घनता 2.8 ते 3.0 आहे. सायमा जर बघितली तुम्ही, सायमापासून प्रामुख्याने तयार झालेल्या शिलावरणाची जाडी, हा पॉइंट महत्वाचा आहे की शिलावरणाची जाडी ना कुठं जास्त आढळते, कुठं कमी आढळते, उलट करून देतात. महासागराच्या तळाशी जाडी 10 किलोमीटर, तर इथे देतात महासागराच्या तळाशी जाडी सर्वात जास्त असते, पण असं नाहीये. इथं अत्यंत पातळ असते जाडी. पण हिमालय पर्वत श्रेणी जी आहे ना, तर या हिमालय पर्वत श्रेणी खाली ही जाडी जी असते ना, तुम्हाला सगळ्यात जास्त असलेली दिसून येते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर प्रावरण किंवा मध्यावरण ज्याला आपण मेंटल म्हणतो, तर शिलावरणाच्या खालोखाल असलेला जो थर आहे ज्याला प्रावरण किंवा आपण मध्यावरण म्हणतो, तर भूकंप लहरींच्या अभ्यासानुसार ह्या भागाचे शास्त्रज्ञांनी 3 उपविभाग केलेले आहेत. ओके, मग ते कोणते, तर मोहो डिस्कंटिन्युटी, अप्पर मेंटल, निम्न प्रावरण, त्याच्यानंतर मोहो रोविसिका, म्हणजे आता इथं तुम्ही आहे असंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्या शास्त्रज्ञांनी केलेले जे संशोधन आहे ना, तर त्या संशोधनानुसार निम्न शिलावरणाच्या खाली भूकंप लहरींची गती किती, 6.9 किलोमीटर प्रति सेकंदावरून अचानकपणे 7.9 ते 8.1 किलोमीटर प्रति सेकंदाने वाढलेली आढळते. बघा, तुम्हाला इथं मोहो डिस्कंटिन्युटी वरती क्वेश्चन येऊ शकतो आणि यालाच म्हटलं जातं मोहो विलगता. लक्षात आलं, क्लिअर. तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय
की जे शास्त्रज्ञांनी 3 उपविभागामध्ये वर्गीकरण केले भूकंप लहरीच्या अभ्यासानुसार, ते म्हणजे मोहविलकता, ऊर्ध्व प्रावरण, निम्न प्रावरण, मोहोरोविसिका. तर इथं हा जो शास्त्रज्ञ आहे ना, तर नावावरून त्याला मोह डिस्कंटिन्युटी असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? क्लिअर? तर इथं प्रावरणाची सरासरी घनता तुम्हाला लक्षात ठेवायची, त्याची व्याप्ती लक्षात ठेवायची आणि पृथ्वीच्या एकूण आकारमानापैकी इथं 83% आकारमान व्यापलेलं आहे प्रावरणाने. ओके, क्लिअर? हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आणि पृथ्वीचं जे एकूण वस्तुमान आहे त्याच्या 67% वस्तुमान फक्त या मेंटलचं आहे, म्हणजे प्रावरणाचं आहे. ओके, क्लिअर? आणि जर तुम्ही मोह डिस्कंटिन्युटी पासून जर बघितलं, म्हणजे मोह विलकतेपासून सुमारे 1000 किलोमीटर पर्यंत ऊर्ध्व प्रावरण, ज्याला आपण अप्पर मेंटल म्हणतो, त्याचा भाग पसरलेला आढळतो. तर पुढे 2900 किलोमीटर पर्यंत निम्न प्रावरण. ओके, तर मोह डिस्कंटिन्युटी, ऊर्ध्व प्रावरण आणि निम्न प्रावरण. तर इथं तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया कोरकडं. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी मिळते. पृथ्वीच्या खोल अंतरंगामध्ये तुम्हाला 2900 किलोमीटर ते 6371 किलोमीटर क्षेत्र जे आहे ना, त्याला म्हटलं जातं पृथ्वीचा गाभा. ओके, म्हणजे 2900 किलोमीटरच्या पुढे जेव्हा तुम्ही 6371 पर्यंत जाता, हे जे क्षेत्र आहे हे आहे कोर भाग. ठीक आहे? ओके, आणि जे आपण पाठीमागे बघितलं प्रावरण किंवा मेंटल किंवा मध्यावरण, तर इथून गाभा अलग करणारी जी सीमा आहे, म्हणजे या 2900च्या अलीकडची सीमा, तर याला काय म्हटलं जातं? गटेनबर्ग विलकता. ओके, क्लिअर? आणि 5.5 वरून 10 पर्यंत वाढत जाणारी जी घनता आहे, या घनतेमुळे भूकंप लहरीच्या गतीमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते. आणि पृथ्वीच्या गाभ्याचे पुढं बाह्य गाभा आणि अंतर्गाभा, जसं पाठीमागं आपण बघितलं आउटर कोर, इनर कोर असं 2 भागामध्ये वर्गीकरण केलेलं दिसतं. बाह्य गाभ्यामध्ये तुम्हाला यस वेव्हचं अस्तित्व आढळत नाही. आणि आता अस्तित्व आढळत नाही याचा अर्थ काय? फक्त तुम्हाला सेंटेन्स लक्षात ठेवून चालेल का, की हा आम्हाला ना, आम्ही असं शिकलोय की जो आउटर कोर आहे ना, तर आउटर कोर मध्ये ज्या यस वेव्हज असतात ना, तर या यस वेव्हचं अस्तित्व आढळत नाही. पहिलं सेंटेन्स असेल. दुसरं सेंटेन्स असेल की बाह्य गाभा हा द्रव स्थितीत असतो. ठीक आहे? मग विधान 1 आणि विधान 2, तर विधान 1 विधान 2 दोन्ही बरोबर आहेत. पण विधान 2 जे आहे ना, हे कारण आहे विधान 1चं, की बाह्य गाभा द्रव स्थितीत आहे, म्हणून तिथं आपल्याला यस वेव्हचं अस्तित्व आढळत नाही. लक्षात आलं? क्लिअर? तर हे अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. आणि हा जो इनर कोरचा भाग आहे ना, तर या इनर कोर मध्ये काय होतं? भूकंप लहरींचा जो वेग आहे तो वाढलेला दिसतो, तुम्हाला देखील कमी झालेला दिसतो. ठीक आहे? पण इनर कोर मध्ये भूकंप लहरीच्या वेगात प्रचंड वाढ झालेली असते. 11.23 किलोमीटर प्रति सेकंद. आता हे 11.23 किलोमीटर प्रति सेकंद तुम्हाला विचारणार नाहीत. इथे तुम्हाला मेंटर दिलेला आहे, आउटर कोर दिलेला आहे, इनर कोर दिलेला आहे. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर तुम्हाला इथे शिलावरण क्रस्ट दिलेला आहे. फक्त डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, बाकी सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता इथं जर अंतर्गत गाभा तुम्ही बघितला, हा लोह आणि निकेल पासून बनलेला आहे. हे पाठीमागे आपण बघितलंय. त्याची घनता खोलीप्रमाणे 12.3 ते 13.3 आणि 16.3 पर्यंत वाढत जाताना दिसते. हेही आपण पाठीमागे बघितलेलं आहे. ओके, क्लिअर? तर इथं आपला हा सगळ्यात महत्वाचा भाग संपतो. कशाच्या संबंधात? भूकंप लहरीच्या संबंधात. ओके, क्लिअर? तर आपण बघत होतो वेगनरचा सिद्धांत. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत जो आहे ना, तर त्याच्यावरती पण खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. तर अल्फ्रेड वेगनर हे जे होते ना, तर हे जर्मन हवामान शास्त्रज्ञ होते. ओके, 1912 मध्ये त्यांनी खंड आणि महासागर यांची निर्मिती, वितरण, भूखंड वहनासंबंधी एक नवीन संकल्पना जी आहे ना, ती जगाच्या समोर मांडली. ठीक आहे? तर लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, जे अल्फ्रेड वेगनर होते ना, तर ह्या अल्फ्रेड वेगनर यांनी, हे जर्मन हवामान शास्त्रज्ञ होते, यांनी 1912 मध्ये खंड आणि महासागर यांची निर्मिती, वितरण, भूखंड वहनासंबंधी एक नवीन संकल्पना जगाच्या समोर मांडली. आणि वेगनरची हीच संकल्पना पुढे वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत म्हणून त्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. ठीक आहे? ओके, आता इथं जर आपण बघितलं तर पहिलं महायुद्ध आणि हा सिद्धांत जर्मन भाषेत असल्याने भूखंड वहन सिद्धांताचा म्हणजे झालं काय माहिती का, ह्यांनी जरी हा सिद्धांत मांडला असला तरी लँग्वेजचा प्रॉब्लेम होता, जर्मन भाषेत होता हा सिद्धांत. ओके, त्याच्यामुळे काय झालं, जगाच्या समोर फारसा आला नाही.
बरोबर. पण या सिद्धांताची जी दुसरी आवृत्ती आहे 1924 साली इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित झाल्याने भूखंड वहन सिद्धांताला जगभर प्रसिद्धी मिळाली. ओके. आणि वेगनर यांनी भूखंड वहन सिद्धांताचं सविस्तर स्पष्टीकरण भूगर्भ, पुरा हवामान, पुराजैव, भूभौतिकी घटना इत्यादींच्या आधारे केलं. लक्षात घ्या, तुम्हाला वेगनर यांनी भूखंड वहन सिद्धांताचं सविस्तर स्पष्टीकरण भूगर्भ, पुरा हवामान, पुराजैव, भूभौतिकी घटना इत्यादींच्या आधारे केलं. ठीक आहे. ओके. तर वेगनर जे होते ना, तर वेगनर हे प्रख्यात हवामान अभ्यासक होते आणि त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये जगाच्या निरनिराळ्या भागामध्ये प्रचलित हवामानात भिन्नता आढळली. क्लिअर. मग जगभराच्या हवामान अभ्यासादरम्यान पूर्वीच्या काळामध्ये भूमिखंडावरील हवामान बदलाविषयी अनेक पुरावे त्यांच्या समोर आले. उदाहरणार्थ अंटार्क्टिक खंडावरील दगडी कोळशाचे साठे पूर्वी तिथं उष्ण कटिबंधीय हवामान असलेलं निर्देशित करतात, पण हा भाग गेली कित्येक वर्ष पूर्ण बर्फाच्छादित आहे. जगातील बहुतांश वाळवंटी प्रदेशामध्ये हिमावरणाची चिन्ह आढळतात, पण आज मात्र वाळवंटी प्रदेशात कोरडं उष्ण हवामान आढळतं. तर हे जे आहे ना, हे त्यांनी इथं त्यांचं संशोधन होतं. म्हणजे हे कोण होते? हवामान अभ्यासक होते. लक्षात घ्या, तुम्हाला यांच्याबद्दल जास्त काही विचारणार नाही, तरी पण माहित असावं. आता हे जे मुद्दे आपण बघितले नाही तर कोणते मुद्दे? की त्यांनी जो अभ्यास केला जगाच्या निरनिराळ्या भागामध्ये प्रचलित हवामानामध्ये त्यांना जी भिन्नता आढळली, बरोबर, आणि पूर्वीच्या काळात भूमिखंडावरील हवामान बदलाविषयी अनेक एव्हिडन्स त्यांच्या समोर आले. ठीक आहे. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता पूर्वीच्या काळातील हवामान भिन्नतेचं स्पष्टीकरण करताना वेगनरनं पुढील 2 गोष्टी गृहीत मानल्या आहेत. कोणत्या गोष्टी गृहीत मानल्या? की पहिली गोष्ट, सूर्याने त्याच्या उष्णता उत्सर्जनावरील समतोल बिघडवला असला पाहिजे, परिणामतः संबंधित खंडावरील हवामानात बदल झालेले असावेत. ठीक आहे. ओके. दुसरं एक गोष्ट त्यांनी गृहीत मानली की पूर्वीचे जगाचे जे हवामान विभाग होते तेच आहेत, परंतु भूमिखंडांनी आपली जागा बदललेली असल्याने काय झालं, त्यांच्या मूळ हवामानामध्ये बदल झालेले असावेत. ओके. क्लिअर. आता वेगनर जे होते ना, ते हवामान शास्त्रज्ञ असल्याने त्यांचा जागतिक हवामानाचा सखोल अभ्यास असल्याने दुसऱ्या गृहीतांच्या आधारे खंडवहन सिद्धांत मांडला. ओके. आणि त्यांच्या मते सूर्य जेवढी उष्णता पूर्वी उत्सर्जित करत होता तेवढीच उष्णता आजही तो उत्सर्जित करत आहे. पूर्वी जे हवामानाचे विभाग होते तेच आहेत, मात्र भूमिखंडांनी आपली जागा बदलली, अर्थातच त्यांचं वहन झालेलं आहे आणि नवीन हवामानात खंडाचं वहन झाल्याने त्यांच्या मूळच्या हवामानात बदल होऊन काय झालेलं आहे, आजचं हवामान प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर त्यांनी काय केलेलं आहे बघा, जागतिक हवामानाचा सखोल अभ्यास केला, दुसऱ्या गृहीताच्या आधारे खंडवहन सिद्धांत मांडला. ठीक आहे. लक्षात आलं? क्लिअर. हे तुम्ही समजून घ्या. ओके. त्याच्यानंतर बघा भूखंडवहन सिद्धांत काय सांगतो. सिंपल आहे, याच्या पलीकडे आपल्याला क्वेश्चन येत नाहीत. तर वेगनरच्या मते आजची जी भूमिखंड आहेत सियाल सारख्या हलक्या घनत्व असलेल्या पदार्थापासून बनलेली आहेत. ओके. खालील सीमा भाग त्यापेक्षा जास्त घनत्व असलेल्या पदार्थापासून बनलेला आहे, हे आपण पाठीमागं पण बघितले. अर्थातच भूमिखंडे अंतर्गत अधिक घनत्व असलेल्या द्रवरूप पदार्थावरती तरंगत आहेत. पॅलिझोइक काळामध्ये जर तुम्ही बघितलं, पृथ्वीवरती पॅन्जिया हा एकच महाखंड अस्तित्वात होता. त्या काळामध्ये पॅन्जियाच्या सभोवती सगळ्या बाजूने विस्तीर्ण महासागर होता. या विस्तीर्ण महासागरास पॅन्थालासा या नावानं संबोधलं गेलं. पुढे कार्बोनिफेरस युगामध्ये पॅन्जिया खंडास पूर्व पश्चिम दिशेने तडा जाऊन पॅन्जियाची 2 भागामध्ये विभागणी झाली. ठीक आहे. इथं दाखवलेलं आहे 40 कोटी वर्षापूर्वी पॅलिझोइक काळ, 30 कोटी वर्षापूर्वी कार्बोनिफेरस काळ, 11 कोटी वर्षापूर्वी मेसोझोइक काळ. ओके. मग पुढे काय झालं बघा, याची विभागणी झाली आणि उत्तरेकडील भागाला लॉरेन्शिया, दक्षिणेकडील भागाला गोंडवाना ही नावं दिली. ओके. क्लिअर. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा लॉरेन्शिया आणि गोंडवाना दरम्यान निर्माण झालेल्या लांब व अरुंद जलाशयाला टेथिस असं म्हटलं आहे. नंतर मेसोझोइक कालखंडामध्ये लॉरेन्शिया व गोंडवाना भूमिखंडाचे विखंडन होऊन या विखंडित भाग तराफ्याप्रमाणे वेगवेगळ्या दिशेने वाहत जाऊन त्यापासून आजच्या खंडाची निर्मिती झाली. ठीक आहे. आणि यातील लॉरेन्शिया खंडापासून उत्तर अमेरिका, युरोप, रशिया, आशिया ही खंड, तर गोंडवानापासून
दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका. पुढे टर्शरी काळामध्ये अंटार्क्टिका खंडाचं विभाजन झालं. त्यापासून ऑस्ट्रेलिया, मादागास्कर हे जे खंड आहेत ना, तर याची निर्मिती झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, पॅन्जियाचं विखंडन झालं. त्यापासून निर्माण झालेले आजचे भूमिखंड आणि त्यांच्या वहनास गुरुत्वाकर्षण, बायोन्सी शक्ती आणि जी भरती शक्ती आहे ना, ती कारणीभूत ठरली असावी. आता इथं जे तुम्हाला मिसोझोईक वगैरे कालखंड दिलेला आहे ना, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. ओके. एकच मिनिट थांबा. तर बायोन्सी शक्ती, भरती शक्ती कारणीभूत ठरली असावी असं मानलं जातं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, इथं आपल्याला भूखंड वहन सिद्धांताचे पुरावे जे होते ना, त्याच्यावरती एव्हिडन्स वरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. किनारपट्टीमधील समरूपता बघा, किनारपट्टीमधील समरूपता जर आपण इथं बघितली तर भूमिखंडाच्या बाह्य आकारामधील साम्याला वेगनर यांनी जिक्सॉ फिट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ओके. आणि दक्षिण अमेरिकेची पूर्व किनारपट्टी, आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीमध्ये समरूपता इथं बघा. तर इथं तुम्हाला उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका इथं जे हे तुम्हाला पझल सारखं हे स्ट्रक्चर जे असतं ना, तर हे इथं आपल्याला फिट झालेलं दिसतं. बरोबर. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आला होता, जगाच्या नकाशाचं जर बारकाईनं अवलोकन केलं तर दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलचा बल्क आफ्रिकेच्या गल्फ ऑफ गियानाच्या आकारात समरूप होतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. तसेच ऑस्ट्रेलिया, भारत, आफ्रिका यांच्या किनाऱ्यामध्ये ही समरूपता आढळते. याच्यावरून काय निश्चित होतं की पूर्वी ही खंड एकत्रित असल्याशिवाय अशी समरूपता पाहावयास मिळणार नाही. ओके, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत एक्झाम्पल वरती कधी क्वेश्चन आला नाही, एक्झाम्पल वरती पण क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट बघा, भूशास्त्रीय संबंध. एका खंडाच्या विशिष्ट प्रदेशात असणारे जे खडक आहे ते दुसऱ्या खंड जर तुम्ही बघितला तर तिथल्या प्रदेशामधले जे खडक आहेत ना, एकसारखे आढळतात. आता याचं एक्झाम्पल काय आहे, वायव्य आफ्रिका आणि पूर्व ब्राझील. इथं हे दोन्ही प्रदेश वेगळे आहेत की नाही, बरोबर. पण इथले खडक जे आहेत ना, ते खडक एका कालखंडातील आणि बेसॉल्ट पासून बनलेले आहेत. ठीक आहे. ओके, हे लक्षात ठेवा. मग इथे तुम्हाला एक्झाम्पल लक्षात आलं. याच्याशिवाय हे खडक सलगपणे जोडलेले आहेत. कसे आहेत? सलगपणे जोडलेले आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, एकच मिनिट थांबा, काहीतरी आवाजाचा इश्यू होतोय.
तर इथे बघा, संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनारपट्टी लगत असणारा ॲपलेशियन पर्वत ग्रीनलँड व उत्तर युरोपमध्ये त्याच प्रकारचा आणि त्याच वयोगटाचा आढळतो. ओके, एकच पर्वतरांग दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर येऊन थांबते आणि दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर दृश्यमान होते. ठीक आहे, आणि अशा भूशास्त्रीय संबंधावरून भूखंड वहन होत असल्याचं सिद्ध होतं. कारण का, अशा प्रकारची भूगर्भीय समरूपता आज स्वतंत्र असलेल्या खंडावरती पाहायला मिळते. क्लिअर? तर हे सगळं कंटेंट लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन बनतात. तिसरा पुरावा आहे पुराजीवशास्त्रीय पुरावे. बघा, आतापर्यंत तुम्हाला तिन्ही पुराव्याचे ऑप्शन दिलेले आहे. तर इथं तिन्ही पुराव्याचे तुम्हाला ऑप्शन दिले होते. आता काय होऊ शकतं माहिती का, आता तुम्हाला स्पेसिफिक एक जो पुरावा आहे ना, तर तो स्पेसिफिक एक पुरावा तिथं देऊन तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, स्पेसिफिक पुराव्याबद्दलच इथं आपल्याला वाचायचं आहे. म्हणजे तिन्ही पुरावे तुम्ही वाचा. चला बघा, तर खंडाचं विखंडन होऊन दरम्यान निर्माण झालेल्या विस्तीर्ण महासागरामुळे दोन वेगळ्या भूमिखंडावर सारख्याच जातीच्या प्राण्यांचे अवशेष किंवा प्रजाती ज्या आहेत ना, तर त्या प्रजाती आपल्याला इथं आढळत असतील. तर पूर्वी हे दोन खंड, जे दोन खंड भाग होते, एकत्र होते, बरोबर. पण काळाच्या ओघामध्ये काय झालं, त्यांचं वहन झालं असं आपण इथं म्हणतोय. आणि वहन होऊन काय झालं, त्यांचं जे अस्तित्व दिसतंय ना, तर ते अस्तित्व आपल्याला इथं स्वतंत्र असलेलं दिसतंय. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात घ्या. अगोदर काय होतं आणि नंतर काय घडलंय हे फक्त तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. चला बघा, तर इथं पूर्वीच्या काळी एकच भूमिखंड असल्याने त्याच्यावरती भिन्न जैव प्रजातीची तेथील हवामानानुसार निर्मिती झाली असावी. पुढे भूमिखंडाचं विखंडन आणि वहन झाल्याने काय झालं, संबंधित जैव प्रजाती ज्या आहेत ना, बघा, तर या जैव प्रजातीची तेथील हवामानानुसार निर्मिती झाली असावी. आणि इथं जर आपण बघितलं तर जैव प्रजाती खंडाबरोबर किंवा पोहत निकटच्या प्रदेशात पोहोचल्या असतील. मात्र आज खंडाची तशी स्थिती नाही. अंटार्क्टिका खंडासह दक्षिण गोलार्धामध्ये ग्लॉसोटेरिस, सस्तन दृष्टी सरपटणारा लिस्ट्रोसोरस, गोड्या पाण्यातील मेसोसोरस प्राणी, तसेच दक्षिण अमेरिकेच्या पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सिनोनॅथस हे जे प्राणी असतात ना, ह्या प्राण्याचे अवशेष आपल्याला आढळतात. याच्यावरून काय निष्कर्ष काढता येतो की एकेकाळी ही सगळी खंड कशी होती, एकमेकांशी जोडलेली होती. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला गोंडवाना भूमिखंडावरील पुरातत्व जैव वितरण आहे, ते वितरण आपल्याला दिसतं. जैवशास्त्रीय पुरावे जर आपण बघितले तर अटलांटिक महासागराच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यालगतच्या प्राण्यामध्ये आपल्याला साम्यता आढळते. ठीक आहे, आता महत्वाची बाब जर आपण बघितली तर युरोपच्या वायव्य भागातील लेमिंग नावाचे पक्षी ठराविक काळानंतर पश्चिमेकडे प्रवास करतात आणि पाण्यामध्ये बुडून काय करतात, मरण पावतात. ठीक आहे, या पक्ष्यांचे जे पूर्वज आहेत ना, अशाच प्रकारे पश्चिमेकडे स्थलांतरित करीत असावेत. ही परंपरा लेमिंग पक्षी जोपासत आहेत. म्हणजे तुम्हाला जैवशास्त्रीय पुरावा जर विचारला आणि त्याचं एक्झाम्पल जर विचारलं तर तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. याच्यावरून हे स्पष्ट होतं की पूर्वी उत्तर अमेरिका, युरोप एकत्र होते. आज मात्र या दोन्ही खंडामध्ये विस्तृत अटलांटिक महासागर आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे पुरा हवामानशास्त्रीय पुरावे. इथं तुम्हाला ईशान्य संयुक्त संस्थाने, ब्रिटन, अंटार्क्टिकामध्ये काही भागामध्ये कोळशाचे साठे आढळतात. ही भूमिखंड जी आहेत ना, ही वहनामुळे निर्माण झालेली आहेत. आणि आज इथं कोळशाचे साठे असतील तर पूर्वी ही खंडे विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशात असली पाहिजे. ठीक आहे, ओके. तसेच दक्षिण अमेरिका आहे, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, इथं प्राचीन काळातील हिमावरणाची चिन्ह आढळतात. आता प्रत्येक गोष्ट मी इथे तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आपण मॅरेथॉन सेशन घेतोय. कारण प्रत्येक भूरूप त्याच्या निर्मितीमध्ये त्या काळच्या हवामानाचं समर्थन करतं. ओके, पूर्वी त्यांचे हवामान शीतकटिबंधीय प्रकारचे असावे आणि त्यांचा मोठा भाग हिमाने आच्छादलेला असावा. ओके, क्लिअर.
भूमितीय पुरावे जर तुम्ही बघितलं तर भूमितीय पुराव्याच्या आधारे खंडाचं वहन होत असल्याचं सहज स्पष्ट होत असून अलीकडे उत्तर व युरोपमधील जे अंतर आहे ना ते काय झालेलं आहे, लेसर किरणांच्या सहाय्याने मोजलेलं आहे. लक्षात घ्या, कशाच्या सहाय्याने मोजलेलं आहे, लेसर किरणांच्या सहाय्याने मोजलेलं आहे. हेही आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला ग्रीनलँड आणि अमेरिकेमधलं जे अंतर आहे ना ते वाढताना हे अगोदर पण आपण बघितलेलं आहे. लक्षात घ्या. तर आतापर्यंत कधी एक्झाम्पल वरती जास्त क्वेश्चन विचारलेले नाहीयेत, पण इथून पुढून सांगता येत नाही, विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर इथं तुम्हाला या सगळ्यावरून काय कळतं की खंडवहनाची प्रक्रिया आजही होत आहे हे प्रकर्षानं निदर्शनाला येत आहे. ओके. अर्वाचीन घडी पर्वत बघा, अर्वाचीन घडी पर्वताची निर्मिती प्रामुख्याने भूमिखंडाच्या वहनामुळे झालेली असावी असं वेगनरचं मत आहे. हेही आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. घडी पर्वताची निर्मिती दोन खंडे एकमेकांकडे सरकले तरच होते, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर इथं आपल्याला अर्वाचीन घडी पर्वताची जी निर्मिती आहे दोन खंडे एकमेकांकडे सरकले तरच होते. दक्षिण व उत्तर अमेरिका यांच्या पश्चिम किनाऱ्यावर अँडीज आणि रॉकी पर्वतांची निर्मिती दक्षिण व उत्तर अमेरिका पश्चिमेकडे सरकल्यामुळे झालेली आहे. आशियातील हिमालय पर्वताची निर्मिती भारतीय द्वीपकल्प उत्तरेकडे सरकल्यामुळे झालेली आहे. अर्वाचीन घडी पर्वताच्या निर्मितीवरून हे निश्चित होते की भूमिखंडाचं वहन होत आहे. जर हे भूमिखंडाचं वहन झालं नसतं तर हिमालय, अँडीज आणि रॉकी या घडी पर्वतांची जी निर्मिती आहे ती झाली नसते. ठीक आहे. ओके, क्लिअर. याच्यानंतर आता हे झाले एव्हिडन्स. इथं आपण भूखंड व सिद्धांतावरचे आक्षेप थोडेसे बघूया. बघा, वेगनर साहेबांनी काय केलं होतं, आपल्या सिद्धांतामध्ये अतिविशाल पॅंजिया भूखंडाचं विखंडन होऊन सध्याची भूमिखंड निर्माण झाली असं प्रतिपादित केलं. ठीक आहे. ओके. वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये ज्या शक्तीद्वारे विशाल पॅंजियाचं विखंडन झालं आहे त्या शक्तीचा सखोल खुलासा केला नाही. लक्षात घ्या, पॅंजियाचं विखंडन होण्यासाठी आजच्या शक्तीच्या जवळपास 1000 पट अधिक शक्ती निर्माण होणं गरजेचं आहे. अशी प्रचंड शक्ती पृथ्वीवरती निर्माण झाली असं गृहीत धरल्यास पृथ्वीचे परिभ्रमण थांबले असते. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आज अखेर पृथ्वीचं परिभ्रमण थांबलेलं नाही. याच्यावरून हे स्पष्ट होतं की भूमिखंडाची आजची अवस्था अलीकडे निर्माण झालेली नसून पूर्वीपासूनच आहे. ठीक आहे. ओके. तर हा एक आक्षेप आहे. दुसरा आक्षेप, हेस यांच्या मते सीमा आणि सियाल यांचे गुणधर्म पाहता सीमा हा सियाल पेक्षा कठीण आहे. त्याच्यामुळे अशा कठीण सीमा भागावर भूमिखंड तरंगू शकत नाहीत. सीमा स्तरावरील पदार्थ मऊ आहेत असं मानलं तर विखंडन आणि वहनाची क्रिया नित्याची घटना बनली असती आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरील खंडांचा आकार नेहमीच बदलत जाऊन जगाच्या नकाशातील जलाशय आणि खंडित भाग यांच्या स्थानात आणि आकारात बदल होत राहिले असते. ठीक आहे. पण असं होत असल्याचं जाणून येत नाहीये. वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये खंडवहनाचा जो कालावधी सांगितलेला आहे त्याविषयी काही तज्ञांनी शंका उपस्थित केल्या आहेत. पॅंजिया भूमिखंडाचं विखंडन ज्या काळात झालं ते त्याच काळात सॉरी ठीक आहे. ओके. तर त्यापूर्वी का झालं नाही याच्याविषयी शंका निर्माण केल्या आहेत. वेगनरनं पॅंजियापासून निर्माण झालेली सध्याची भूमिखंड एकमेकांजवळ आणल्यास ती परस्पराशी जुळू शकतात असं म्हटलेलं आहे. पण जे अलीकडचं संशोधन आहे तर इथं काही संशोधकाच्या मते ही स्थिती 500 मीटर खोली खालीच आढळते. ठीक आहे.
म्हणजे अपवादात्मक ठिकाणीच खंडांच्या विशिष्ट आकारामुळं त्यांचे काही विशिष्ट भागच एकमेकांशी जुळू शकतात, मात्र सगळीकडे ही स्थिती जी आहे ना, सगळीकडे ही स्थिती आढळून येत नाही, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वेगनरच्या सिद्धांतावर काही मर्यादित टीका होत असली तरी अलीकडील संशोधनामुळे या सिद्धांताला वेगळंच महत्व जगभरातून प्राप्त होत आहे. तर बघा, टीका होते, एव्हिडन्स पण आपण बघितले. काय प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तर लॅकेटी यांनी काय सांगितलंय की चुंबकीय सर्वेक्षणाद्वारे वेगनरच्या खंडवहन सिद्धांतास चांगलाच आधार प्राप्त होतो. तसेच सहारा, थर आणि पश्चिम ऑस्ट्रेलियन वाळवंटी क्षेत्रामध्ये हिमचिन्हाची उपलब्धता, पूर्वी हे भाग ध्रुवीय हिमावरणाच्या प्रभावाशाली होते हे मान्यच करावे लागेल. ओके. अलीकडील वेगवेगळ्या काळात झालेल्या 2 ठिकाणावरील अंतरावर खंडवहन होत असल्याचं जगाच्या समोर येत आहे. त्याच्यामुळे वेगनरच्या सिद्धांताला इथं महत्व प्राप्त झालेलं आहे. जगातील विद्यापीठामध्ये होत असलेल्या संशोधनावरून भूखंडामध्ये आडवी हालचाल होत आहे हे सिद्ध झालेले आहे. उदाहरणार्थ 2005 मध्ये जावा आणि सुमात्रा दरम्यान झालेल्या भूमंचाच्या जडणघडणीवरून काय निदर्शनात येतं, हे सगळं निदर्शनात येते. ठीक आहे. आणि याद्वारे वेगनरने सांगितल्याप्रमाणे खंडाचं जे वहन आहे ना, ते वहन होणं शक्य आहे. ओके, क्लिअर. तर हे इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भूकंप, याच्याबद्दल आपण पाठीमागं बरेच पॉइंट बघितलेले आहेत. भूकंपाची कारणं पण आपण बघितलेले आहेत, ज्वालामुखीचा उद्रेक बघितलेला आहे, प्रस्तरभंग. ओके, हे समस्थायित्व सिद्धांत वगैरे आपण बघितलेलं नाहीये. प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आपण बघितलेले आहेत. भूकंपाचे परिणाम काही बघायची गरज नाही. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण पुढच्या सेशन मध्ये कंटिन्यू करूया. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की 11वीची एनसीआरटी आणि 12वीची एनसीआरटी कंप्लीट करावी राज्यसभेच्या एक्झामच्या अगोदर. तर सगळ्या विद्यार्थ्यांना मी विचारते, मेजॉरिटी स्टुडंटचे जर कमेंट्स आले तर तुमच्या एक्झाम पर्यंत 11वी आणि 12वी एनसीआरटी जॉग्राफी आपण इथं डेफिनेटली कंप्लीट करूया. पण मॅक्झिमम मला 30 ते 40 विद्यार्थ्यांचे कमेंट्स हवे आहेत, तर आपण इथं असे सेशन देऊ शकतो, मॅरेथॉन सेशन. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला.